नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। भाजपमध्ये जाण्या अगोदर उद्धव ठाकरेंनी अनेकदा संधी गमावली असंही भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे। राणेंना घ्या, उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं असंही गोगावलेंनी यावेळी टू द पॉइंट मध्ये बोलताना म्हटलेलं आहे। नारायण राणे यांच्या संदर्भातला पुन्हा दावा गोगावलेंनी केलेला आहे। भाजपमध्ये जाण्या अगोदर राणे शिवसेनेत येणार होते असं गोगावलेंनी म्हटलंय। तुम्ही दोघांसोबत काम केलंय, तुम्ही राज ठाकरेंसोबतही काम केलं, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलंय। दोघांचं एकंदरीत राजकारण बघता ते एकत्र येतील असं तुमचं रीडिंग काय? आत्ताच्या स्थितीमध्ये तरी आम्हाला तसं वाटत नाही। का बरं वाटत तुम्हाला? कारण ज्या वेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली। बरं, अनेक संध्या गमावल्या उद्धव साहेबांनी। कारण त्यावेळेला नारायण राणे पण आमच्याजवळ येत होते, भुजबळ साहेब पण येत होते, राज ठाकरे तर स्वतः ज्या वेळेला आजारी झाले तेव्हा स्वतः गाडी चालवत त्यांना लीलावतीला नेलं, लीलावतीवरनं परत तिथं आणून सोडलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण ते ऐकले नाहीत। कोणाचं नाही ऐकलं ते मगाशी सांगितलं ते समजून जायचं तुम्ही। रश्मी ठाकरे तुम्ही आता कसं नाव गेला, तुम्ही कशाला? म्हणजे सांगतोय तुम्हाला। अच्छा, म्हणजे एक मिनिट परत तुम्ही की म्हणजे राज ठाकरे परत येत होते त्याच्यात परत रश्मी ठाकरेंनी कोणता घातला? 100% त्याचं कारण आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही। कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाऊ झाले असते, नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते, नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते, ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असते। म्हणजे तुम्ही एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलतात, नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत? 100%। कधी येणार होते? मागच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याच्या बरेच अगोदर, म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर। अच्छा, त्यांचा स्वाभिमानी काहीतरी सगळे राणे परत आले होते, ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही? माहिती आहे, आमची चर्चा चालू होती आणि आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या, की जेणेकरून तुम्ही म्हटलं होतं। हां, कारण कोकणातली ताकद होती ना, नारायण राणे साहेबांची एक ताकद होती, वेगळं वलय होतं, एक मराठी माणूस म्हणून, डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं। विनायक राऊत आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। विनायकजी, स्वागत आहे आपलं। आज भरत गोगावलेंचं टू द पॉइंटमध्ये त्यांनी दुसरा मोठा दावा केलाय, तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी अनेकदा संधी गमावली, भाजपमध्ये जाण्या अगोदर राणे शिवसेनेत येणार होते, आम्ही उद्धव ठाकरेंना अनेक वेळा समजावलेलं होतं असं त्यांनी म्हटलंय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते असं भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे। माझे सहकारी मनश्री आपल्या बरोबर आहेत। मनश्री, हा मोठा दावा खरं तर आता गोगावलेंनी केलाय, भाजपमध्ये राणे जाण्या अगोदर शिवसेनेत येणार होते असं त्यांनी म्हटलंय। भरत गोगावलेंचा हा दावा खरं तर धक्कादायक म्हटला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की राणे शिवसेनेत परतणार, हे जे वाक्य आहे हेच खरं तर धक्कादायक आहे। कारण मातोश्रीच्या अंगणातली वांद्रे पूर्वची आपण पोटनिवडणूक आपल्याला आठवत असेल तर तेव्हा लक्षात आलं होतं की उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यामधून विस्ताव जात नाहीये। त्यासोबतच भरत गोगावले असंही म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र यापूर्वीच येणार होते, मात्र त्याला देखील रश्मी ठाकरेंनीच खोडा घातलेला होता। सध्याच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, तशा चर्चा जोर धरतायत। मात्र या चर्चांमध्ये आता रश्मी ठाकरेंची नेमकी काय भूमिका असेल यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं। कारण या संपूर्ण घडामोडींमध्ये, म्हणजे आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीच्या निर्णयांमध्ये जर रश्मी ठाकरेंचा सहभाग असेल तर अर्थातच सध्या सुरू असणाऱ्या चर्चांमध्ये सुद्धा रश्मी ठाकरेंचा सहभाग असणारच आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत रश्मी ठाकरेंचं मत काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, यावरती काही निर्णय रखडले जात आहेत का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास भरत गोगावले जो दावा करतायत की नारायण राणे इतकंच नाही तर छगन भुजबळ आणि राज ठाकरे हे देखील शिवसेनेत परतणार होते, मात्र त्यांना खोडा घालण्यात आला। विशेषतः नारायण राणे हे भाजपमध्ये जाण्याच्या आधीच शिवसेनेत प्रवेश करणार होते, तशी इच्छा शिवसैनिकांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना बोलावून दाखवलेली होती। मात्र वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणुकीत आपण बघितलं की राणे पिता पुत्र ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबावरती टीका करतात त्या दृष्टीने ठाकरे आणि राणेंमधला विस्तवही जात नाही आणि अशा स्थितीत जर भरत गोगावले अशा पद्धतीचं धक्कादायक विधान करत असतील तर राजकीय वर्तुळात निश्चितपणे हे चर्चेला जाणार आणि हे धक्कादायक विधान सध्या भरत गोगावले आपल्यापर्यंत पोहोचवतात। मनश्री, राणेंना घ्या, आम्ही सुद्धा ठाकरेंना समजावून सांगत होतो असं गोगावलेंनी म्हटलंय।
हो, कारण भरत गोगावलेंचं असं म्हणणं आहे की जेव्हा भाजपमध्ये जाण्याआधी राणे त्यांचा एक स्वतंत्र पक्ष काढलेला त्यांनी होता आणि त्याच्यानंतर त्यांनी कोकणामध्ये पुन्हा एकदा आपली ताकद जमवायला सुरुवात केलेली होती. पुन्हा राणे पिता पुत्र हे कोकण ताब्यात घेऊ इच्छित होते.